मी डॉक्टर सौ अर्चना कदम. पतंजली योग शिक्षिका, योग अँड नॅचरोपॅथी. हॅलो. ओम. मी डॉक्टर सौ अर्चना साहेबराव कदम, पतंजली योग शिक्षिका, तसेच योग अँड नॅचरोपॅथी, मर्मबिंदू चिकित्सक, नाडी परीक्षक आणि रेकिलर. आपल्या सर्वांना वंदन करते. आज आपण प्राणायामामधील कपालभाती प्राणायाम जाणून घेणार आहोत. त्याकरिता प्रथम सुखासनामध्ये बसावे. हाताची ध्यान मुद्रा घ्यायची आहे. डोळे बंद, मन शांत ठेवायचं आहे आणि कपालभातीचा प्राणायाम करायचा. कपालभाती. कपाल म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती, भाती म्हणजे तेज येतो आपल्या चेहऱ्यावरती कपालभाती केल्याने. आता याचे फायदेही बघूया. कपालभाती केल्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम कमी होतो. शरीरामध्ये कुठेही गाठी असेल तर त्या गाठी विरघळतात कपालभातीने. अस्थमाचा प्रॉब्लेम असेल, पोटाचा काही विकार असेल तर तो कमी होतो. वेटसुद्धा कमी होते. कपालभाती प्राणायाम अतिशय महत्त्वाचा प्राणायाम आहे. करूया आपण कपालभाती. एक लांब श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे आणि आता पोटाला आतमध्ये धक्का द्यायचा. बरेच जणांना कपालभाती व्यवस्थित करता येत नाही, तर त्याचे दुष्परिणाम पण होतात. कमरेमध्ये दुखते, पाठीमध्ये दुखते, छातीमध्ये, पोटामध्ये दुखते. तर कपालभाती करताना हे लक्षात ठेवायचं की समोर एक मेणबत्ती पेटलेली आहे आणि त्या पेटलेली मेणबत्तीला आपण विझवत आहोत. तोंडाने विझवा. आणि आता नाकाने विझवा. हीच कपालभाती आहे. करूया मग कपालभाती. डोळे बंद करूया, कपालभाती करूया. 1 सेकंद 1 धक्का पोटाला द्यायचा आहे. 1 सेकंद 1 धक्का. 60 सेकंदामध्ये 7 धक्के. 60. आणि 5 मिनिटामध्ये 300 धक्के पोटाला दे. म्हणून 5 मिनिट कपालभाती करायचं आहे. कपालभाती करा आणि तंदुरुस्त राहा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला, विश्वाई हेल्थ केअर यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. ओम.